नमस्कार, वेलकम बॅक. साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण गणित भाग 1 याच्यामधला प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे. मागच्या प्रश्नासारखं या प्रश्नामध्ये आपल्याला समीकरण आलं. इथं समीकरण दिले 5m - 3n = 19 आणि इथं दिले m - 6n = -7. हे समीकरण तुम्हाला व्यवस्थित कसं मांडायचंय, बरोबर. आता याच्यामध्ये पहिलं समीकरण नंबर 1 मध्ये आपल्याकडे झालेलं आहे. आपण इथे मांडू 5m - 3n = 19. आता हे आपल्याला समीकरण 1 आहे, बरोबर. समीकरण 2 तयार करायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे बघा. समीकरण आपल्याला असं दिले -6n = -7. इथं असं दिलेलं आहे. त्याला 2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, m बरोबर घ्यायचे तुम्हाला इथं 6n, बरोबर. m बरोबर काय घ्यायचे तुम्हाला 6n आणि इकडं घालायचे -7. m बरोबर 6n ही किंमत आता समीकरण 2 मध्ये आपल्याला झालेली आहे, किंवा याला नाव देऊ आपण समी 2, बरोबर. तर आता काय करायचंय, समीकरण 1 मध्ये आपल्याला ही किंमत ठेवायची. एक गणित आपण ह्या प्रकारे सोडवलं होतं. आपण समी 1 मध्ये त्याला ठेवू. समी 1 मध्ये ठेवून, बरोबर, लक्ष द्या, बडबड नको, कोणी असो, तूच नाही, सगळ्याला सूचना. तर आता समी 1 मध्ये ठेवताना आपल्याला m ची किंमत बरोबर 6n दिलेले. इथे आपल्याकडे 5, बरोबर. m किती दिले आपल्याला, m च्या ऐवजी m बरोबर 6n अशी किंमत आपल्याला दिलेली आहे. मग नंतर -7 म्हणजे 6n - 7 या ठिकाणी येणार आपल्याकडे 6n - 7. आता पुढे दिलेले आपल्याला 3n वजा आहे, -3n बरोबर किती आहे 19. मग 19 जशाला तसे, बरोबर. आता या ठिकाणी गुणाकार करायचा तुम्हाला. 6 पंचे किती 30, म्हणून इथं आलं तुमचं 30n. आता 7 आणि 5 चा गुणाकार करायचा, किती आला 35. लक्षात येते का, -3n = 19. वजा वजा अधिक, वजा वजा काय करायचं असते, अधिक. ते करा किंवा वजा बाकी करा, कसंही तुम्हाला जे वाटन तसं, बरोबर. मग आता काय करायचं आपल्याला, 30 मधून 3 वजा करायचं. तुमच्याकडे राहिलं 27. यांची किंमत तुमच्या किती आली 27. हे 3 वजा झाले 3n. 30n मधून 27n आपण वजा केले. लक्ष द्या, बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात राहील, नाही तर पुन्हा सर काय वजाबाकी होती लक्षातच नाही, हो ना. म्हणून काय करायचं, आता 30n मधून 3n वजा केला, राहिला 27. 35 आपल्याकडे आहेत. मग आपण काय करू, 19 अलीकडे घेऊ, बरोबर. 19 अधिक घेऊ. हे 35 वजा होते, 19च्या पाठीमागे गेले म्हणजे 35 काय झाले तुमचे अधिक. आता 35 आणि 19ची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते बघा, 27n आपल्या जागेवर जसेला तसे 27n बरोबर. 9 5 14 4 1 हातचा आपली यायला लागली 54 54. आपल्याला काढायची n ची किंमत. n बरोबर 54 आपल्या जागेवर. 27 गुणाकारात इथं भागाकारामध्ये आले. 27 न 54 ला पूर्ण भाग जातो. भागाकार तुम्हाला यायला पाहिजे. मग भागाकार तुम्हाला आला का, आला. याचं उत्तर किती आलं 2. 27 दोन्ही किती 54. n बरोबर आपली किंमत आली 2. लक्ष द्या, बरोबर. आता n बरोबर हीच किंमत पुन्हा आपल्याला समीकरण 2 मध्ये ठेवायची. पहिला मुद्दा समजला का बघा. समजला असेल तर लक्षात घ्या. इथं काय केले मी, इकडे लक्ष द्या. 30n - 3n केली. ह्या दोघा जणांची केली मी वजाबाकी. इथं आलं का तुमच्या 27n म्हणजे 30 मधून 3 वजा केले, n संख्या कॉमन, वजाबाकी. 35 राहिले होते, ते अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले म्हणजे सॉरी, इथं वजा आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले म्हणजे अधिक झाले. इथं 35 झाले. 35 आणि 19ची बेरीज केली, ती झाली 54. 54 ला 27 न भाग द्यायचा. 27 गुणाकारामधला भागाकारामध्ये आला, यांची किंमत आली तुमच्याकडे 2. अशा प्रकारे समजलंच असेल 100%. काय अडचण आहे का, नाही. हां, असं खटकन उत्तर द्यायचं. तर आता इथपर्यंत बघा, हे लिहून घ्या. ही किंमत पुन्हा आपल्याला समीकरण 2 मध्ये ठेवायची, पण कोणती, n बरोबर 2 घेऊ. n बरोबर किती आले तुमच्याकडे 2. मग n बरोबर 2 घ्या.
समीकरण 2 मध्ये ही किंमत ठेवताना खूप सोपं समीकरण, कारण आपल्याला 6 m बरोबर वजा m बरोबर 6n आणि वजा 7n दिले. m बरोबर किती दिले इथं 6n वजा 7 एवढी किंमत दिलेली. ही किंमत तुम्हाला समी 2 मध्ये ठेवा असं मी तुम्हाला सांगितले. मग इथं लिहू समी 2 मध्ये ठेवून. समी 2 काय आपल्याकडे ते बघा. समी 2 आपल्याकडे दिलेलं आहे m बरोबर 6n, यांची किंमत 2 आली वजा 7. एवढं आपल्याकडे समीकरण 2 दिलेले. लक्ष दे, आपल्याकडे लक्ष लाग. आता इथं म्हणून m जशाल तसा बरोबर 6 जशाल तशी, यांची किंमत तो ह्याकडे किती आली 2, बरोबर. मग इथं झाले 2, 6 आणि 2चा गुणाकार आहे म्हणून गुणिले 2. मग वजा 7 आहेत म्हणून 7 वजा जशाला तसे. हे तू ह्या लक्षात राहण्यासाठी लिहून ठेवले, बरोबर. वजा किती येतं 7, मग 7 तुला जशाला तसे लिहायचे वजा 7. आता m बरोबर किती आलं तुमच्याकडं, आलंच नाही. हां बरं, m कॅन्सल. आता दोघांचा गुणाकार किती झाला 6 दोन्ही किती 12, 12 वजा किती 7, बरोबर. 12 वजा 7. मग 12 मधून तुला 7 वजा करायचे. इथं m चीच किंमत काढायची आपण. n ची काढली होती. 12 मधून 7 गेले, राहिले किती तुमच्याकडं 5. ही आली तुमची किंमत. काय अवघड आहे गणित, आणि कोणाला अवघड जाते त्याला पुढे घ्या. तुमच्यापैकी कोणाला अवघड जाते त्याला पुढे घ्या असं म्हणालो मी, आहे का नाही. अवघड आहे का नाही. मग इथं तुला लिहायचं m, n आणि दुसऱ्या कंसात ज्या काय किमती आल्या यांची किती आली तुमच्या किंमत 2. इथं 2 लिहा. m ची किती आली 5, 5 लिहा. यांची किती होती 2. मग ही एक सामायिक समीकरणाची काय आहे उकल, बरोबर. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. मग तुम्ही लिहा एक सामायिक समीकरणाची ती उकल आहे म्हणून, बरोबर ना. अशा प्रकारे चौथा. आता 5वा प्रश्न पण असाच बघा, ज्याला जमलं त्याने बघायचं. पटकन लक्ष द्या, बडबड नको. तुला करायला बरं करीन मी इथे. झालं का, अडचण नाही ना काही. अडचण असल्यावर अडचण असते. न समजण्यासारखं काही दिलंच नाही, आणि मी जे पद्धत सांगतो ती तर तुम्हाला 100% समजायलाच पाहिजे. त्याच्यात काय अडचण आहे का, आहे इकडं महिला आघाडीला नाही, पुरुष आघाडीला नाही, कोण्याच आघाडीला अडचण नाही. म्हणजे अडचण आली कुठं, मग अडचणच येणार नाही. झालं ना. बघा 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिले 5x + 2y बरोबर वजा 3. आता हे दिलंय, याच्यामध्ये काय करायचंय, जे आपण मागच्या याच्यात केलं तर तेच याच्या याच्यात करायचं. पहिले समीकरण कोणतं आहे तुला दिलेलं, इथं बघा 5x जशाल तसे 2y बरोबर वजा 3. याला एक नाव द्या, म्हणजे नंबर 1 द्या. आता 2 मध्ये तुला काय दिलंय x + 5y बरोबर 4. त्याला थोडंसं हे करायचं. हे दिलेले आपल्याला x + 5y बरोबर 4 हे तुम्हाला दिलेले. तुम्हाला काय करायचं आहे, x च्या बरोबर 4 घ्यायचे समी 2 करता. हे 5 वजा आहेत पाठीमागे गेले म्हणजे अधिक झाले. समीकरण झाले आपले x बरोबर 4 वजा 5y. याला 2 नाव, समीकरण 2 नाव द्या. समी 2 याला दिलं. मग आता राहिले काय तुमच्याकडं, आता काय करायचं तुम्हाला, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची. कोणती किंमत ठेवायची तुम्हाला, x बरोबर 4 वजा 5y ही किंमत समीकरण 1 मध्ये तुम्हाला ठेवून दे. मग समीकरण 1 मध्ये किंमत कशी ठेवायची, ज्यावेळेस आपण मगाशी केलं तर तसं. मग आपण काय करू, x बरोबर 4 वजा 5y ही किंमत समी 1 मध्ये ठेवून, ही किंमत किती मध्ये ठेवायची तुम्हाला, समी 1 मध्ये. पण समी 1 मध्ये का ठेवायची, तर त्याच्यात तुम्हाला x आणि y च्या किमती व्यवस्थित काढता आल्या पाहिजेत. मग आता याला ठेवायचे. मग आपण काय करू, x 5 घेतले आपण, 5 दिलेले आहेत. मग x ची किंमत काय इथं बघा, x बरोबर 4y वजा 5. याला कंसात घ्या, किंवा कंस आणि कंसाच्या बाहेरील संख्या यांच्यामध्ये गुणाकार असतो म्हणून गुणाकारामध्ये घ्या. आता गुणाकारामध्ये घ्यायच्या ऐवजी आपण कंसात घेतलं तर आपल्याला सोपं जाईल. जर तुम्हाला समजतच नसेल तर गुणाकारात पण घेऊ शकता. मग गुणाकारात घेताना काय लिहायचं आहे, 5y इथपर्यंत, बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्हाला 2y अधिक दिलेला आहे, ते पण गुणाकारातच आहे. आता गुणाकार त्याच्यानंतर 2y अधिक आहे. मग अधिक असं करण्यापेक्षा याला काय करू आपण, सरळ सरळ कंस करू, जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं जाईल.
बरोबर. मग आता काय दिलेलं आहे तुम्हाला 2y, हा मग इथं अधिक 2y संपलं का बघायचं, अधिक 2y बरोबर वजा 3. आता व्यवस्थित गुणाकार करून घ्या, व्यवस्थित काय करा, गुणाकार करून घ्या. 5 आणि 4चा गुणाकार आला 20 वजा 5 5 25 म्हणजे 25y, हे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे. मग आता पुढचं जशाला तसं, अधिक 2y बरोबर वजा 3 बरोबर वजा. आता काय करायचं तुम्हाला, 2y ह्या 25y मधून 2y तुम्हाला वजा करायचा आहे. 25y मधून किती वजा करायचं तुम्हाला, 2y. ह्या दोघांची सरळ वजा अधिक वजाबाकी, वजाबाकी करायची. मग वजाबाकी जर आपण केली तर आपल्याकडे राहिले काय, याला पुढे घ्या. मग वजा आहेत म्हणून वजा 23y आलं का तुमचं, बघा वजा 23y. हे 3 इथं येणार, मग बरोबर वजा 3. मग हे ह्या अधिक आहेत पाठीमागं गेले, हे पण झाले 20 वजा झाले त्याच्या, बरोबर. मग आता आपल्याकडे उत्तर काय आलं, वजा 23y बरोबर ह्या दोघांची बेरीज, आपल्या सॉरी वजा वजा अधिक म्हणजे काय करायची, वजाबाकी. मग ही पण वजाबाकी, वजा 23 दोन्हीकडे तुमचे आलेलं आहे. मग आपल्याला तर y ची किंमत काढायची. मग y बरोबर वजा 23 आपल्या जागेवर जशाला तसे. मग मागचे 23 पुढे घ्या भागाकारामध्ये. मग मागचे 23 आपण भागाकारामध्ये घेतले की आपली y बरोबर किंमत आली 1, कारण ते अधिक येणार, वजा वजा अधिक होते. मग y बरोबर किंमत आलेली आहे तुमच्याकडे 1. ही किंमत परत कितीमध्ये ठेवायची तुम्हाला, समीकरण 2 मध्ये. मग 2 मध्ये काय किंमत होती आपल्याकडे y ची, 5. 5 आणि 1चा काय करायचं तुम्हाला, गुणाकार. इथं y बरोबर 1 ही किंमत तुम्हाला ठेवायची. म्हणजे इथं 5 गुणिले y ची किंमत आहे, मग y बरोबर 1 आली. म्हणजे 1 आपल्याकडे समी 1 मध्ये ठेवून ही किंमत कितीमध्ये ठेवायची तुम्हाला, समी 1 मध्ये ठेवून. मग ही किंमत समी 2 मध्ये ठेवली का नाही, का आपली लेचर राहिली, ठेवली असती ना, आहे का नाही. चल घ्या लिहून, पटकन लिहून घ्या रे. बघ, समी 1 मध्ये आपण 1 ठेवली, वायच्या ऐवजी गुणाकारामध्ये 1, वायची किंमत 1 आलेली होती म्हणून तिथे 1 आला. आपल्याकडे किंमत आली x बरोबर 4 वजा 5. आता बळच वजाबाकी करायची, तुला यायला पाहिजे म्हणून सांगतो. x बरोबर किंमत आली आपली वजा 1. का आली वजा 1, छोट्या संख्येमधून मोठी संख्या वजा केलेली आहे. x ची किंमत आपल्याकडे वजा 1 आली, y ची किंमत 1च आली पण ती अधिक होती, आणि x ची 1 आली ती वजा आली. मग आपल्याला एका कंसामध्ये x, y घ्यायचं आणि दुसऱ्या कंसामध्ये तुम्हाला आलेल्या किमती, एक किंमत आली आपल्याकडे 1, दुसरी आली वजा 1. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची काय आहे तुमच्याकडे, उकल आहे, असं आपण इथं स्पष्टीकरण देऊ शकतो. अशा प्रकारे 5वा प्रश्न संपलाय. 6वा पण खूप सोपा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काय म्हणतो आपण, छेद आणि अंशातले जर येत असतील तर छेद समान करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर छेद समान दिलेला असेल, वजाबाकी बेरीज काय करायचं त्याच्यामध्ये आपण करू शकतो. तर बरोबर बघा, झाला प्रश्न 5वा संपला. आपल्याला 6वा बघायचा, 2च मिनटं बाकी आहेत आपल्याकडं. किंवा मग पुढं मी तुम्हाला किती राहिले दादा, 1 2 3 बरोबर ना, 6वा 7वा 8वा 8च प्रश्न दिलेले आहेत ना. हो, 8 प्रश्न दिलेले आहेत. 5वा 6वा झाला आपल्याला, म्हणजे आपल्या आज आपण 4था 5वा आणि 6वा सोडवला. याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर ती पुन्हा मला नक्कीच विचारा. थांबतो. हेच म्हणून नाही, मॅथ, सायन्स आणि इंग्लिशचं आपलं उन्हाळी क्लास चालू आहे. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला फास्ट भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा काही कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर मला कमेंट करा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ करणार आहोत. दिनांक 14 एप्रिल पासून आपल्याला स्पर्धा परीक्षेचं जे काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं आहे, MPSC UPSC, तर जमेन तितक्या वेळेमध्ये मी तुम्हाला सहकार्य करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण ते करणार आहोत. त्याच्यामुळं सगळ्यांनी उपस्थित राहा.
हे व्हिडिओ ज्यांना आवडलेत, जे 10वीला आहेत, त्यांनी विशेष करून चॅनल सबस्क्राईब करा. वेगवेगळी माहिती आणि परीक्षा संदर्भात माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. आणि त्याच्यात तुम्हाला जर काही पण अडचण असेल सायन्स, मॅथ आणि इंग्लिशमध्ये, ते पण आपण प्रयत्न करू. ते पण आमचे व्हॅकेशनचे क्लास चालू आहेत. स्पोकनचा पण क्लास चालू आहे. पुन्हा अजून कोणाला तुम्हाला आहे का काय अडचण इतक्यापैकी? नाही का? बरोबर. असली तर विचारा. धन्यवाद.